तारिणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इकडे सर जे आहेत म्हणजेच तारिणीचे, हे आता तारिणीला त्या झेंड्यापाशी घेऊन येतात आणि तो झेंडा तिला दाखवतात आणि म्हणतात, हे बघ तारिणी, हे जे आहे ना, तू हे बघ का ह्याच्यात आपलं झेंडा म्हणजे आपलं स्वातंत्र्य आहे. आधीच्या काळी ह्या झेंड्यापायीच आपण विकले गेलो होतो, म्हणजेच गुलामाच्या ह्याच्यामध्ये होतो. पाकिस्तान आणि इंडिया ह्या दोघांमध्ये कुठलेही मतभेद नव्हते, सगळे एकत्र होते. पण नंतरच्या गोष्टीपासून जे मतभेद चालू झाले, आपल्या देशावर जे वार सुरू झाले, हे मात्र खूपच धोकेदायक होते, जेणेकरून आपला भारत हा खतऱ्यामध्ये आला आणि आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या. तर तुला हेच लक्षात ठेवायचं आहे, ह्या झेंड्याला पाहून तुला नेहमी एकच गोष्ट लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे की मला मरायचं नाही आहे, तर मला मारायचं आहे. आणि तुझी अशी जी मान उंच आहे ती अशीच तुला ठेवायची आहे आणि नेहमी तुला ह्या झेंड्यासाठीच सगळं काही करायचं आहे, तुझं प्राण अर्पण करायचं आहे आणि आपल्या देशाला अभिमान वाटेल अशीच कामगिरी तुला करून यायची आहे, असं म्हणून ती झेंड्याला पाहून पाहत असते. त्यासोबतच तिला सगळ्या गोष्टी ह्या आठवत असतात की सर तिला काय म्हणाले आणि त्यासोबतच तिला काय काय करायचं आहे. इथे तिने सरांना वचनसुद्धा दिलेलं असतं की सर तुम्ही नका काळजी करू, मी असं काहीतरी करून दाखवेल जेणेकरून सगळ्यांना अभिमान होईल. त्यासोबतच इथे तारिणी जी आहे ती आता पूर्ण जे फॉर्म आहे ती फिरत असते. वेगवेगळे जे जवान आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिकडे, त्या सगळ्या पाहत असते. ते पाहून मात्र तिला खूपच जास्त छान वाटत असतं आणि तिचा हा नवा जो प्रवास आहे तो तिचा आता सुरू होणार असतो. ती प्रत्येक गोष्टीची माहिती घेत असते, प्रत्येक गोष्ट ही कुठे काय ठेवली आहे, नेमकं काय काय घडलं आहे, इतिहास काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती जाणून घेत असते. मागे मात्र गाणंसुद्धा सुरू असतं, कुर्बान ए वतन वतन मेरे आबाद रहे तू. आणि त्यासोबतच तारिणीचा हा नवीन प्रवास हा सुरू झालेला असतो. तिथे ऑपरेशन सिंदूर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल पण माहिती दिलेली असती. तारिणी मात्र सगळ्या गोष्टी ह्या नीट लक्षपूर्वक पाहत असते, एक एक जवानांना पाहत असते ज्यांनी ह्या देशासाठी स्वतःची कुर्बानी दिली आणि त्यासोबतच तिथे असलेल्या प्रत्येक गोष्टीवरती ती आता लक्ष देऊन सगळ्या गोष्टी पाहत असते. कारण आता तिची बारी असते, तिला पण आता ह्या देशासाठी काहीतरी करायचं आहे हे तिला समजलेलं असतं. ती पण आता ह्या देशासाठी काम करणार आहे. तिने घरी कोणालाच काही सांगितलेलं नाही आहे की ती नेमकी कुठे गेली आहे, पण तिला एवढं मात्र माहिती असतं की परत जाताना मात्र मला मरून नाही तर मारून जायचं आहे आणि त्यासोबतच माझ्या देशाला माझा अभिमान वाटला पाहिजे. सफेद कपड्यामध्ये गुंडाळण्यापेक्षा, मरून जाण्यापेक्षा ह्या तिरंग्यामध्ये मरून गेलेलं कधीच चांगलं. ती ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असते. तो तिरंगा पाहून मात्र तिला खूपच जास्त अभिमान वाटत असतो की ह्या देशात मी जन्माला आले, ह्या देशात मी सगळ्या गोष्टी करणार आहे. तिरंग्यासमोर कुठलाच धर्म हा वेगवेगळा नसतो, सगळे धर्म हे एकच असतात. कुठलीच जातभात ही अजिबातच तिरंग्यासमोर अजिबातच फरकच पडत नाही. या सगळ्या गोष्टी तिला वाटत असतात. ह्या देशातल्या प्रत्येक मनुष्य, प्रत्येक माणूस हा एकच आहे आणि तो भारतात जन्मला आहे म्हणजे त्याची जात ही एकच आहे, ती म्हणजे भारतीय. तिला आता फक्त आणि फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की काहीही करून तिला ह्या देशामधले जितके पण जवान आहेत त्यांनी ह्या देशासाठी लढून जे काय ह्या देशासाठी हासिल केलं आहे ते सगळं आता तिलासुद्धा करायचं आहे. तिचा नवीन प्रवास हा आता नव्याने सुरू होणार असतो. तिला माहिती असतं की तिची काहीच खात्री ही तिच्या घरी नाही आहे, घरी कोणालाच तिने काहीच सांगितलेलं नाही आहे. तरीसुद्धा तिला आता कुठलीही पर्वा न करता तिला फक्त समोर असलेले माणसं त्यांच्यासाठी तिला लढायचं आहे आणि त्यासोबतच त्या झेंड्याला अजूनच फडकून द्यायचं आहे. त्यासोबतच इथे जितके पण जवान चालतात आहेत, ह्या देशासाठी लढतात आहेत, मलासुद्धा त्यांच्यापैकी एकच व्हायचं आहे. मला पण त्यांच्यासारखंच मला ह्या देशासाठी अभिमान करून दाखवायचा आहे. मला पण ह्या तिरंग्यासारखं सगळ्यांसमोर
उभं राहून दाखवायचं आहे आणि मी पण ह्या देशासाठी काहीतरी चांगलं करू शकते हे सुद्धा सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे. इथे तारिणी ही कुठलाही विचार न करता फक्त सगळ्या गोष्टी ही ऑब्झर्व करत असते की नेमकं सगळेजण हे काय करत आहेत आणि इथे काय काय सुरू आहे, ट्रेनिंग कशी चालू आहे. त्यासोबतच प्रत्येक जवान हा कुठलाही विचार न करता फक्त देशासाठीच आपलं प्राण हा देणार आहे ह्या गोष्टीच विचार करून आलेला असतो. तर मला पण हेच करायचं आहे असं म्हणून इकडे तारिणी प्रत्येक गोष्ट ही पाहत असते. तारिणीला मात्र फार मजा येत असते. त्यासोबतच आता तिला नवीन गोष्ट करायची आहेत, नवीन आता गोष्टींवरती तिला काम करायचं आहे. ती तिची टीम ही मागे सोडून फक्त आणि फक्त ह्या देशासाठी आली आहे आणि ह्या देशामध्ये होणाऱ्या ज्या काही चुका आहेत, ज्या काही अडचणी आहेत, दुसऱ्या देशातून येणारा जो काही हल्ला आहे तो सगळा तिला आता मिटून लावायचा आहे. फक्त आणि फक्त आता ती हाच विचार करत असते. या देशातली मुलगी ही कधीच कमी असू शकत नाही, ती पण ह्या देशासाठी लढू शकते हे सुद्धा तिला दाखवून द्यायचं आहे. तिने ह्या देशामध्ये जन्म घेतला आहे म्हणजेच तिने ह्या देशासाठीच काहीतरी करायसाठी जन्म घेतला आहे असं तिच्या मनामध्ये सुरू असतात गोष्टी. तिला माहिती आहे की प्रत्येक मुलगी ही तिच्या आयुष्यात काही ना काहीतरी करू शकते. ही म्हणजेच तारिणीसुद्धा या देशासाठी ह्या तिच्या तिरंग्यासाठी काही ना काहीतरी करू शकते असं ती पाहत असते. तिथे असलेल्या वेगवेगळ्या मुली ह्या कशा स्वतःला ट्रेन करतायत, कशा स्वतःला या देशासाठी ताकदीने लढायला स्वतःला ट्रेन करतात, ह्या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. तिला पाहून खरंच खूप मजा येत असते कारण इथे सगळेजण हे स्वतःच्याच ह्याच्यामध्ये हरवून गेलेले असतात. सगळेजण हे पाहत असतात की नेमकं इथे काय चाललं आहे आणि मागे वेगवेगळे गाणी हे मात्र सुरूच असतात, ते पण आपल्या भारतमातावरती, आपल्या देशावरती. इथे आता तारिणी जी आहे ती सगळ्या गोष्टी आता ऑब्झर्व करून घेते कारण आता तिलासुद्धा ही सगळी ट्रेनिंग घेऊन तिलासुद्धा आता या देशासाठी करायचं आहे. भले तिचं नाव पुढं येत नसेल, ती अंडरकवर ऑफिसर असेल, पण तरीसुद्धा ती या देशासाठी लढणार आहे ह्या गोष्टीची तिला आता खात्री पटलेली असते. तिथे असलेल्या सगळ्या गोष्टी मात्र ती ऑब्झर्व करते. तिला कळतं की इकडे ह्या नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या होतात आहेत आणि मला पण आता त्यापैकी एक भाग व्हायचा आहे. मला पण ही गोष्ट आता आपलीशी करून घ्यायची आहे. मलासुद्धा हे माझंच घर आहे असं म्हणून इथे राहायचं आहे. मला अजिबातच हे नाही जाणून द्यायचं आहे की मी कुठेतरी दुसरीकडे आले आहे किंवा हे माझं घर नाही आहे. मलासुद्धा या देशासाठी स्वतःला सोडून द्यायचं आहे. मला पण ह्यांच्यासारखंच व्हायचं आहे. मी पण मला ही जी संधी भेटली आहे, मला या संधीचं सोनं करायचं आहे. मला अजिबातच कोणाला निराश करून द्यायचं नाही आहे. मला सगळ्या गोष्टी ह्या सरांनी सांगितल्यात ह्याचनुसार करायच्या आहेत. इथे सगळ्या गोष्टी ह्या नवनवीन गोष्टी दाखवल्या जातात. त्या गोष्टी इतक्या छान दिसत असतात आणि सोबतच आपला तिरंगा हा इतका सुंदर दिसत असतो आणि तो तिरंगासाठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणजे आर्मी ऑफिसर, पोलीस हे सगळे किती ह्या देशासाठी लढायसाठी स्वतःला ट्रेन करतायत ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या जातात. सगळ्या गोष्टी पाहून मात्र तारिणी खूप खुश होते. तिला पण आता छान वाटत असतं, पण तिच्या मनामध्ये वेगवेगळी हालचाल सुरू असते. तिला भीतीसुद्धा वाटत असते, पण तिला भीती नाही वाटली हे चुकीचं नाही, पण तिला काहीही करून आता स्वतःला स्ट्रॉंग करायचं आहे कारण इथे ती आता एकटी आहे आणि तिला लढायचं आहे. इथे आता झेंड्याला ती सलामी देते कारण इथे सगळेजण हे जनगणमनासाठी उभे राहिलेले असतात. सगळेजण उभे राहून ते जनगणमन बोलत असतात आणि त्या जनगणमध्ये जे वाक्य आहेत ते वाक्य मात्र तारिणी नीट ऑब्झर्व करून ऐकत असते. तिला माहिती असतं की आता ह्या वाक्यामध्येच माझा पुढचा प्रवास हा सुरू होणार आहे. माझं आता जे काय आयुष्य आहे ते आता इथून पुढे सुरू होणार आहे. मी जेव्हा परत घरी जाईल तेव्हा मात्र अभिमानाने मला स्वतःचीच मान ही वरती करून चालायचं आहे आणि स्वतःचाच मला अभिमान वाटला पाहिजे असं म्हणून ती विचार करत असते. इथे ज्या मुली आहेत, जे मुलं आहेत आणि त्यासोबतच बाकीचे व्यक्तिमत्व जे इथे आले आहेत ह्यांच्यासारखंच मला पण एक व्हायचं आहे. दुसरीकडे केदार जो आहे तो टेन्शनमध्ये असतो. टेक्नो ह्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करायचा प्रयत्न करत असतो की नेमकं इथे काय चालू आहे.
त्यासोबतच बॉस पण कुठे आहे ह्या कोणालाच खात्री नसते. इथे आता टेक्नो केदारला सांगत असतो की गेल्या 3 दिवसापासून ते कुठे गेलेत हे आम्हाला माहिती नाही. इथे आता फातिमा जी आहे ती केदारला म्हणत असते की आपल्याला काहीही करून नीट लक्ष ठेवावंच लागेल. तेव्हा इतक्यातच फातिमा जी आहे ती केदारला विचारते, पण आपली बॉस कुठे आहे? बॉसचा तर काही पत्त्याच नाही आहे. बॉस ह्या कुठे गेल्यात आणि आपल्याला सांगून पण नाही केल्यात. कुठल्या मिशनला वगैरे गेल्या आहेत का बॉस? असं म्हणून इथे फातिमा ही केदारला विचारत असते. केदार मात्र कन्फ्यूज होऊन जातो, कारण त्याला अजिबातच काहीच सांगायचं नसतं. इतक्यातच जसं तो तिच्याशी बोलणार असतो त्याला आजीचा फोन येतो. तो ताबडतोब कुठलाही विचार न करता लगेचच आजीचा फोन उचलतो आणि त्यासोबतच आजीला म्हणतो की हा आजी बोल. तेव्हा आजी ही मात्र केदारला म्हणते की केदार, तुला माहिती आहे ना रे की आपल्या काव्याचा साखरपुडा आहे म्हणून. तेव्हा लगेचच केदार म्हणतो की हो अगं आजी, मला माहिती आहे, तू कशाला काळजी करतेस? तेव्हा लगेचच आजी त्याला म्हणते की अरे मला तू इकडे हवा आहेस माझ्याजवळ. मला खरंच तारिणीची खूप काळजी वाटते आहे. तारिणी तर नाही आहे, पण तू तरी पाहिजे मला तुझा आधार वाटतो. असं म्हणून इथे केदार हा सुद्धा विचार करत असतो की काहीही करून मला तिकडे जावंच लागेल. तारिणी नसली तरी काय झालं, पण मला तरी आता तिची जागा ही घ्यावीच लागेल काहीही करून. असं म्हणून इकडे केदार हा फोन ठेवतो. दुसरीकडे तारिणी ही चालत आता त्या तिरंगासमोर येऊन उभी राहते. त्या तिरंगासमोर उभे राहून तिला मात्र फक्त एकच गोष्ट आठवत असते, ती म्हणजे तिच्या सरांनी सांगितलेली की तारिणी, तुला काहीही झालं तरी या सगळ्या गोष्टी आपल्याशा करून घ्यायच्यात. आणि त्यासोबतच हे आता तुला नवीन नाही वाटायला पाहिजे, हे तुला आपलंसं वाटायला पाहिजे. तुला ह्या देशासाठी लढायचं आहे. आता तुला ही नवीन संधी भेटली आहे, ही सोडायची नाही आहे. तुला या देशासाठी मरायचं नाही आहे, तर तुला लोकांना मारायचं आहे. असं म्हणून ती त्या तिरंग्यासमोर उभी राहून त्या तिरंग्याशीच बोलत असते, कारण ते तिरंगा दुसरं कोणीही नसून ही भारत माता असते. ती म्हणते की मला ह्या जगामध्ये फक्त एकच आईने नाही, तर मला 2 आईंनी जन्म दिला आहे. एक आईनी म्हणजेच ह्या पृथ्वीवर कसं यायचं, आणि दुसऱ्या आईनी म्हणजेच ह्या पृथ्वीवर आल्यावरती ह्या देशासाठी कसं लढायचं. पहिली गोष्ट तर मी ह्या सगळ्या गोष्टीचा पुरेसा अभ्यास करून नाही आली आहे, पण मात्र मला माहिती आहे की मला काय करायचं आहे. आपल्या देशामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी या मला माहिती आहेत. ऑपरेशन सिंदूर जेव्हा एका बाईवरती कुठलाही अत्याचार होतो तेव्हा ती बाई अजिबातच गप बसत नाही. त्यापैकीसुद्धा मी एक मुलगीच आहे. मी सुद्धा या देशासाठी खूप काही गोष्टी करू शकते. या देशाच्या इतिहासात बायकांचा पण खूपच मोठा हातभार आहे. म्हणजे सरोजिनी नायडू अशा सगळ्या बायकांबद्दल ती आता त्या झेंड्यासमोर उभी राहून बोलत असते. तिला त्या झेंड्याला बघून फारच अभिमान वाटत असतो. ती म्हणत असते की मला काहीही करून झालं तरी मी जेव्हा घरी जाईल, मला अजिबातच घरी गेल्यावरती कुठलाही निराशपणा आला नाही पाहिजे. मी मेले तरी चालेल, पण मला सफेद कपड्यामध्ये मरून नाही जायचं आहे. मला तिरंग्यामध्ये लिपटून जायचं आहे. असं म्हणून ती त्या तिरंग्याला पाहत असते. त्यासोबतच तारिणीही विचार करते आणि म्हणते की काही जरी झालं तरीसुद्धा ह्या देशामध्ये चालणारा जो भेदभाव आहे, जो जातीवाद आहे, तो सगळा एकदाचा मिटून गेला पाहिजे. तिरंग्यासमोर उभं राहिल्यावरती आपल्याला आपली जात नाही आठवली पाहिजे. फक्त एकच आठवलं पाहिजे की आपण दुसरे कोणीही नसून आपण एक भारतीय आहोत. इथे आता तारिणी जी आहे ती विचार करते आणि म्हणते की काही जरी झालं तरीसुद्धा मला माझं हे जे मिशन आहे सक्सेसफुल करायचं आहे. आणि त्यासोबतच मला मागचं पुढचं काही विचार करायचं नाही आहे. मी माझ्या घरच्यांना, माझ्या टीमला, माझ्या गँगला काहीच सांगितलेलं नाही आहे की मी नेमकं कुठे आली आहे. पण मी जेव्हा परत जाईल तेव्हा मात्र त्यांना अभिमान वाटला पाहिजे की मी काय करून परत आली आहे ते. आणि त्यासोबतच इथे तारिणी म्हणते की काही जरी झालं तरीसुद्धा आता मी माझी मान ही खाली झुकून देणार नाही. मी काही जरी झालं तरीसुद्धा मी माझी पूर्ण ताकद लावेल आणि या देशासाठी लढेल. असं म्हणून इथे तारिणी जी आहे ती त्या झेंड्याला पाहून खुश होते आणि म्हणते की आजपासून हा माझा नवीन प्रवास आहे आणि हा नवीन प्रवास मी पूर्ण 100% माझी ताकद लावून पूर्ण करणार आहे. असं म्हणून इथे तारिणी त्या झेंड्याला पाहून जय हिंद, जय महाराष्ट्र
आणि त्यासोबतच वंदे मातरम असं म्हणते आणि त्यासोबतच ती आता मागे वळते आणि पुढच्या प्रवासासाठी तयार झालेली असते. असं म्हणून आजचा भाग जो आहे तो इकडे संपलेला असतो. आता पुढच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण लवकरच पाहणार आहोत.